ओके ओके. आता इथून पुढे मी जे सांगतोय ते रेकॉर्डिंग करून ठेवलं तरी चालतंय, नंतर मग ते ग्रुपवर पाठवा, त्याप्रमाणे विद्यार्थी आपली उत्तरपत्रिका तपासतील. ओके ओके. आता जी टेस्ट आज आपण बघितलेली आहे ती व्याकरण विभागावर आधारित आहे. आणि याची उत्तरपत्रिका तपासण्याची जी आदर्श पद्धत आहे ती आपल्याला या ठिकाणी सांगितली जाणार आहे. पहिला प्रश्न जो आपला होता त्याचं अव्यय आहे और, आणि त्याचा प्रकार आहे समुच्चय बोधक अव्यय. आता व्हॉट्सअपवर आपल्याला आदर्श उत्तरपत्रिका पाठवलेली आहे. और ओला एक काना दोन मात्रे असतील तर 1 मार्क द्यायचा आहे. आणि प्रकार समुच्चय बोधक हा एक शब्द पाहिजेत. आणि अव्यय म्हणजे प्रकार 1 मार्कासाठी आहे आणि और हा शब्द 1 मार्कासाठी आहे. म्हणजे पहिला प्रश्न एकूण 2 मार्कासाठी आहे. अव्यय और येणार आणि प्रकार समुच्चय बोधक अव्यय असा येणार. हे दोन्हीही बरोबर लिहिलं असेल तर 1 आणि 1 जसं आदर्श उत्तरपत्रिकेमध्ये समोर आपल्याला मार्क लिहिण्याची पद्धत दाखवलेली आहे त्या पद्धतीनं द्यायची आहे. दुसरा प्रश्न आहे सहाय्यक क्रिया. सहाय्यक क्रिया वाक्यामध्ये जो शेवटचा शब्द दिलेला आहे पडा, ड च्या खाली नुक्ता पाहिजेत, तिथं जरी नसला तरी द्या. सहाय्यक क्रिया डॅश पडा आणि मूल क्रिया पडना, पडना, ड च्या खाली नुक्ता. म्हणजे पडा 1 मार्कासाठी आणि पडना 1 मार्कासाठी. असा दुसरा प्रश्न 2 मार्कांसाठी. तिसरा प्रश्न एक क्रिया आपल्याला दिलेली आहे चलना. याचं प्रथम प्रेरणार्थक रूप बनेल चलाना आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप बनेल चलवाना. म्हणजे चलना हे आपल्याला दिलेलं आहे, चलाना चलवाना असे दोन्ही शब्द बरोबर असतील तर अर्धा आणि अर्धा असा 1 मार्क पडणार. म्हणजे चलानाच्या समोर अर्धा मार्क द्यायचा आहे, चलवानाच्या समोर अर्धा मार्क द्यायचा आहे. दुसरी आपल्याला क्रिया दिलेली आहे पीना, पला दुसरी वेलांटी आहे. प्रथम प्रेरणार्थक रूप त्याचं बनणार पिलाना, वेलांटी आपली बदलणार, पला पहिली वेलांटी येणार पिलाना. आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप आपलं बनणार पिलवाना, पिलवाना. म्हणजे पीना पिलाना पिलवाना. त्याच्यातलं पीना हे आपल्याला छापून दिलेलं आहे. पिलाना पिलवाना पहिली वेलांटी असेल, अक्षर बरोबर असतील तर अर्धा अर्धा मार्क द्यायचा आहे. यानंतर चौथा प्रश्न आपल्याला आहे मुहावरा अर्थ सांगून वाक्यात उपयोग. हाथ लगना याचा अर्थ आहे प्राप्त होणं. मग मी इथं उदाहरण स्वरूप वाक्य दिलेलं आहे, मुझे एक हिरा हाथ लगा. तुम्ही जरी कुठलं दुसरं एखादं वाक्य लिहिलं असेल आणि ते जर बरोबर असेल तर तरी सुद्धा त्याला अर्धा मार्क द्यायचा. हाथ लगना अर्धा मार्क, वाक्यात उपयोग अर्धा मार्क, दोन्हीही बरोबर असेल तर 1 मार्क. दुसरा मुहावरा 9 2 11 होना, अर्थ आहे भाग जाना. भाग जाना हा अर्थ बरोबर असेल तर अर्धा मार्क. आणि एखादा वाक्यात उपयोग तुम्ही लिहिलेला बरोबर असेल, उदाहरणार्थ मी दिलेला आहे पुलिस को देखकर चोर 9 2 11 हुआ. असा तुम्ही दुसरा मुहावरा लिहिला असेल आणि त्याचा वाक्यात उपयोग बरोबर असेल तर अर्थाला अर्धा मार्क, वाक्यात उपयोगाला अर्धा मार्क. जे बरोबर लिहिले त्याचे मार्क आपण काउंट करायचे आहेत, जे चुकले तिथं फुली मारायचे आणि तिथं समोर 0 मार्क द्यायचे आहेत. वाक्य तुम्ही दुसरं लिहिलेलं असलं तरी चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. पाचवा प्रश्न आपला आहे परंतु, वाक्यात उपयोग करायचा आहे. कुठलंही बरोबर वाक्य तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला 1 मार्क दिला जाऊ शकतो. आता परंतु हे समुच्चयबोधक अव्यय आहे, त्यामुळे वाक्याच्या मध्ये कुठेतरी ते जोडण्यासाठी येणार. उदाहरणार्थ मैं वहां गया था परंतु आप वहां नहीं थे.
मैं वहां गया था परंतु आप वहां नहीं थे. म्हणजे परंतु हे जोडण्यासाठी येणार. अशा पद्धतीचं कुठलंही वाक्य तुम्ही लिहिलं असेल तर त्याला पूर्ण 1 मार्क द्या. दुसरा शब्द आपल्याला दिलेला आहे वाह. त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे, विस्मयादी बोधक अव्यय. कुठलंही वाक्य तुम्ही लिहू शकता. वाह क्या ताजमहल है, वाह क्या चाय बनी है, वाह क्या गाडी है. असं कुठलंही वाक्य आपण जर लिहिलं आणि जर ते वाक्य बरोबर असेल तर त्याला 1 मार्क द्या. 6वा प्रश्न आहे कारक. कारक शोधणे, कारक शोधणे आणि कारकाचा प्रकार लिहिणे. कारक आहे ने आणि भेद म्हणजे प्रकार आहे कर्ता कारक. म्हणजे 6व्यातलं पहिलं वाक्य ने लिहिलं असेल तर अर्धा मार्क द्या आणि कर्ता कारक असं लिहिलं असेल तर अर्धा मार्क द्या. कर्ता कारक शब्द लिहिताना जसा मी वहीत लिहिलेला आहे तशा पद्धतीने असेल तरच अर्धा मार्क द्या. लिखाणामध्ये जर काही चूक झाली असेल, म्हणजे वर्तणुकी गलतियां असं त्याला म्हटलं जातं, लिखाणातली चूक असेल तर फुली मारायची आणि पूर्ण 0 मार्क द्यायचा. आता हे तुमचं तुम्ही प्रामाणिक तपासायचं आहे. तिथं बदल करायचा, नंतर मी सांगतोय ती उत्तर लिहायची आणि मग जास्त मार्क दाखवायचे, याचा काय उपयोग नाहीये. प्रामाणिकपणेच उत्तरपत्रिका तपासायची आहे. कारकामध्ये दुसरं वाक्य जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यातलं कारक आहे पर. पर आणि या कारकाचा प्रकार आहे अधिकरण कारक. अधिकरण एकच शब्द आहे, बाणातलं न पाहिजेत, धला पहिली वेलांटी पाहिजेत. म्हणजे पर अर्ध्या मार्कासाठी, अधिकरण कारक अर्ध्या मार्कासाठी. दोन्ही बरोबर असेल तर तुम्हाला 1 मार्क पडणार. दोन्हीपैकी जे तुमचं चुकलं असेल तिथं फुली मारायची, 0 मार्क द्यायचा. जे बरोबर आले तिथं टिक मार्क करायची, अर्धा मार्क द्यायचा. 7वा प्रश्न आहे वाक्य के भेद. पहिलं वाक्य जे आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय, साधारण किंवा सरळ वाक्य. साधारण किंवा सरळ वाक्य असं जर लिहिलं असेल तर 1 मार्क द्या. आणि जे दुसरं वाक्य आपल्याला दिलेलं आहे ते आहे संयुक्त वाक्य. दुसरे जे आहे ते संयुक्त वाक्य. तुम्ही संयुक्त वाक्य जर लिहिलं असेल तर 1 मार्क द्यायचा. म्हणजे हे 1 ते 7 प्रश्न आपले झाले. आता 8वा प्रश्न बघा. अशुद्ध वाक्य शुद्ध करायचं आहे. 8व्यातलं जे पहिलं वाक्य आहे त्याचे 2 बदल आहेत. मैंने, मैं वर अनुस्वार पाहिजेत. अपनी कलम से कविता याच्यात काही बदल नाही, जसं छापून दिले तसंच आहे. आणि लिखी, ल ला पहिली वेलांटी, ख ला दुसरी वेलांटी. मैंने आणि लिखी हे 2 बदल आहेत. हे दोन्ही बरोबर असतील तर 1 मार्क द्या. दोन्हीपैकी एकच बदल बरोबर लिहिला असेल तर अर्धा मार्क द्या. 8व्यातलं दुसरं वाक्य आपल्याला दिलेलं आहे त्याच्यात फक्त एकच बदल आहे. वह हमेशा घर से ही काम करता था. फक्त शेवटी था येणार आणि शेवटचं था तुमचं बरोबर असेल तर तुम्हाला पूर्ण 1 मार्क पडणार. 9वा प्रश्न आहे शब्द के भेद. रामू याचं उत्तर तुम्ही लिहू शकता संज्ञा किंवा व्यक्तिवाचक संज्ञा. व्यक्तिवाचक संज्ञा जर लिहिलं असेल तर पहिली वेलांटी पाहिजेत. नुसतं संज्ञा जरी लिहिलं असेल तरी 1 मार्क पडणार. व्यक्तिवाचक संज्ञा जरी लिहिलं असेल तरी 1 मार्क पडणार. त्याच्यातच दुसरा आहे वह. वह हे सर्वनाम आहे. फक्त सर्वनाम जरी लिहिलं असेल तरी 1 मार्क द्या. किंवा पुरुषवाचक सर्वनाम असं जरी लिहिलं असेल तरी 1 मार्क द्या. म्हणजे संज्ञा पहिलं वरचं 1 मार्क आणि सर्वनाम 2 नंबरचं 1 मार्क. अशी दोन्ही बरोबर असेल तर 2 मार्क. त्यातलं जे चुकलं असेल तो मार्क कट करायचा. 10वा आणि शेवटचा प्रश्न, संधी विच्छेद म्हणजे फोड करायची आहे शब्दाची. विद्यालय म्हणजे विद्या अधिक आलय. विद्या शब्द लिहिताना द चा पाय मोडलेला पाहिजे. विद्या अधिक चिन्ह आलय असं असेल तर 1 मार्क द्या. आणि दिगंबर या शब्दाची फोड आहे दिक अधिक अंबर. दिक क चा पाय मोडायचा आहे, अधिक अंबर असं लिहिलं असेल तरच 1 मार्क द्या. आता अशा पद्धतीने या उभ्या गुणांची जी बेरीज आहे ती एका बाजूला मार्जिनच्या एकेच्या बाजूला करायची आहे. खाली छेदाला 20 लिहायचं आहे
आणि त्यात वर तुमची किती बेरीज होती ती बेरीज तुम्ही काउंट करायची आहे. समजा तुमची बेरीज 10.5 झाली तर त्याची राऊंड फिगर करायची आहे, म्हणजे शेवटी अर्ध्याचा 1 करायचा आहे. 10.5 न लिहिता 11 लिहायचा. तुमची बेरीज 15.5 झाली तर तिथं 16 लिहायची आहे. या टेस्टला तुम्हाला 0 मार्क पडले तरी चालतील, काहीही फरक पडत नाही. पण जे तुम्ही तपासणार आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आता हे जे काय आहे ते सगळे बोर्डाचे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्यामध्ये वेलांटी उकार जर चुकला असेल तर अर्धा मार्क आपण कट करायचा आहे. जर एखादा प्रश्न 1 मार्कासाठी आहे, उत्तर जे लिहिलेलं आहे त्याच्यात जर वेलांटी उकार चुकली असेल तर त्या 1 पैकी अर्धा मार्क कट करायचा आहे. आणि एखादा प्रश्न जर अर्ध्याच मार्काला आहे, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, प्रेरणात्मक रूप पहचानो. प्रथम प्रेरणात्मक पिलाना. आता पिलाना हे अर्ध्या मार्कासाठी आहे. याच्यामध्ये पिलानासाठी जर पला दुसरी वेलांटी दिली असेल तर तो अर्धा मार्क गेला. म्हणजे प्रश्न अर्ध्या मार्काला आहे पण तुम्ही लिहिण्यात अर्धा मार्क घालवलाय तर तिथे तुम्हाला 0 मार्क पडणार. अशा पद्धतीनं तुम्ही हा पेपर तपासायचा आहे. सगळ्या टिकमार्क तुमच्या मार्जिनच्या साईडला येणार. पेन्सिलनं पेपर तपासायचा आहे. प्रत्येक प्रश्नाचे वेगळे गुण तिथे द्यायचे आहेत. आणि जी आपली बेरीज असेल ती बेरीज तुम्ही त्या ठिकाणी करून ठेवायची आहे. म्हणजे याप्रमाणे 20 पैकी तुम्हाला किती गुण पडले हे तुम्ही लिहून ठेवायचं आहे. ही तुमची उत्तरपत्रिका आखीव तावावर किंवा आपल्या हिंदीच्या वहीत लिहून ठेवायची आहे.